मानसिक आरोग्याचे 3 भाग आता आपण बघणार आहोत. डिसऑर्डर, डिस्ट्रेस आणि डेव्हलपमेंट. जनरली आपण त्यांना 3 Ds असं म्हणून बघतो. पहिले आपण बोलूया डिसऑर्डरबद्दल. डिसऑर्डर म्हणजे काय तर मानसिक आजार. मग ह्याच्यात काही बऱ्यापैकी त्रासदायक, ज्याला आपण सिव्हिअर मेंटल डिसऑर्डर्स म्हणतो, काही असे येतात. फॉर एक्झाम्पल स्किझोफ्रेनिया, बायपोलर मूड डिसऑर्डर किंवा इतर कॅटेगरी. त्यानंतर येतात ज्याला आपण कॉमन मेंटल हेल्थ डिसऑर्डर्स म्हणतो. त्याच्यात आजार येतात लाईक अँझायटी डिसऑर्डर, डिप्रेशन किंवा तत्सम. ही कॅटेगरी स्पेसिफिकली डील करते की ज्यांना मनोविकार झाला आहे अशा क्लायंटसोबत, की ज्यांना तो त्रास झाला आहे, न्यूरोकेमिकली त्यांना तो त्रास डायग्नोसेबल आहे आणि स्वतः ते त्याच्यावर वर्क करू शकत नाही आहे. दुसरी लेअर किंवा दुसरा भाग आपण त्याच्यातला बघितला मानसिक आरोग्याचा, तर त्याला आपण म्हणूया डिस्ट्रेस, अर्थात विसंवाद किंवा तणाव. आज मानसिक तणाव आपल्याला माहिती आहे, आपण सगळे त्याच्यातनं कधी ना कधी जात असतो. सो इट्स अ फेज. पण बरेचदा हेही बघतो की त्या फेजमध्ये आपण फाईट करत असताना, हळूहळू पुढे जात असताना कुठेतरी थकतो आणि आपलं कोपिंग गडबडतं. मग ह्या तणावाच्या फेजमध्ये काय महत्त्वाचं आहे की एखाद्या माणसाला जर मानसिक तणाव असेल आणि त्यावेळेला त्याला योग्य ती मदत मिळाली, फॉर एक्झाम्पल सायकॅट्रिस्टकडनं, काउन्सिलरकडनं योग्य ती हेल्प मिळाल्यावर ही व्यक्ती जास्त चान्सेस स्टँड करते की तो त्याच्या तणावातनं एका हेल्दी पद्धतीने बाहेर निघू शकेल. आणि जर ते नाही केलं तर कुठेतरी ह्याच डिस्ट्रेसमधनं डिसऑर्डरमध्ये जाण्याचा चान्स वाढतो. तर फार महत्त्वाचं आहे की आपण अर्ली स्टेजमध्ये आयडेंटिफाय केलं तर वी कॅन वर्क ऑन अ प्रिव्हेंटिव्ह लेवल, की ज्याच्याकडून आपण मानसिक आजाराकडे जाणारी टेंडन्सी आपल्या सगळ्यांमधली बऱ्यापैकी कमी करू शकतो. तर हा झाला दुसरा टायर, दॅट इज डिस्ट्रेस. तिसरा डी फार इंटरेस्टिंग आहे. सो द थर्ड D स्टँड्स फॉर डेव्हलपमेंट. म्हणजे काय की मला मानसिक आजार नाही आहे, सध्या मला फार काही ताण पण नाही आहे, छान आयुष्य चाललं आहे, काम आहे, नाती आहेत, सगळं व्यवस्थित आहेत. पण कुठेतरी हे जाणवतो की मी माझ्या पोटेन्शियल्स जे माझ्यात आहेत तितकं काम करते आहे का? नाही. कुठेतरी ना आळस येतो आहे, कुठेतरी मी प्रोक्रॅस्टिनेट करते आहे, गोष्टी ढकलते आहे, निव्वळ फेस नाही करायचं म्हणून काही ऑपॉर्च्युनिटीज घेतच नाही आहे. अशा वेळेला काय जाणवतं की सगळं छान चाललं आहे पण सगळं ऑप्टिमल लेवलला नाही चाललं आहे, की माझेच उत्तम गुण किंवा माझेच पोटेन्शियल्स मी पूर्णतः वापरत नाही आहे. ही फार मोठी मानसिक आरोग्याची लेवल आहे आणि ही लेवल आहे डेव्हलपमेंटची. इथे जर मी काम करू शकले स्वतःवर, इतरांवर, तर माझ्यातलं जे हिडन पोटेन्शियल आहे ते पूर्णपणे मी अनुभवू शकते आणि त्याचे रिझल्ट्स मला दिसू शकतात माझ्या लाईफमध्ये. तर अशा प्रकारे आपण मानसिक आरोग्याला जर 3 लेयर्समध्ये बघितलं, डेव्हलपमेंट, डिस्ट्रेस आणि डिसऑर्डर, तर आपल्याला लक्षात येईल की माणूस किंवा माणसाचं आयुष्य फार डायनॅमिक प्रवास आहे. असं नसतं की मी आजारातच आहे किंवा मी सतत डेव्हलपमेंटच्या रोलमध्ये आहे. आय स्विंग, आय स्वे. कधी कधी मी डिसऑर्डरला टच करून येते, बरेच वेळेला मी ताणात असते अँड मोस्ट ऑफ द टाईम आय एम स्ट्रगलिंग, आय एम कोपिंग, आय एम स्ट्रायविंग टू स्टे ऑन द लेवल ऑफ डेव्हलपमेंट. इथे माणूस म्हणून मला काय लक्षात घ्यायला हवं की ॲट एनी गिवन पॉईंट इन टाईम मी फक्त मानसिक आजारी नसणार किंवा मी सदैव सर्व काळ डेव्हलपमेंटच्या फेजवर नसणार. मग स्विंग तर मी होणार, कधी डेव्हलपमेंटवर असणार, कधी डिस्ट्रेसमध्ये जाणार आणि कधी कधी डिसऑर्डरलाही टच होणार. इथे लक्षात घेणं फार गरजेचं आहे की माझ्या स्विंग्स मी ओळखणं, मी जास्त काळ कुठल्या लेवलला असते आणि जर ते डेव्हलपमेंट नसेल तर योग्य वेळी योग्य त्या प्रोफेशनलची मी मदत घेऊन स्वतःला मॅक्सिमम वेळ डेव्हलपमेंटच्या फेजमध्ये ठेवू शकते.